शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी गुंड निलेश घायवळ पळून गेल्याच्या प्रकरणावरनं टीका करताना भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय समीर पाटील यांचा उल्लेख करत अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले। धंगेकरांच्या या भूमिकेनंतर पुण्यातील महायुतीमध्ये एकच वादळ आल्याचं पाहायला मिळालं। पाहूयात या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। शिवसेना भाजप नवा संघर्ष, धंगेकरांना एकनाथ शिंदेंकडून समज, रवींद्र धंगेकर भूमिकेवर ठाम। महायुतीच्या दोन्ही पक्षात नव्या वादाला तोंड फुटलंय। मागील काही दिवसांपासून पुण्यात शिंदेंची सेना विरुद्ध भाजप असा वाद निर्माण झालाय। अलीकडेच रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले। त्यांचे निकटवर्तीय समीर पाटील निलेश घायवळ टोळीला पाठीशी घालतात आणि त्यांना अनेक निरोप दिले जातात असे आरोप धंगेकरांनी केले। दरम्यान एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकरांना समज दिली आहे। महायुतीमध्ये वाद होईल अशी वक्तव्य टाळा असं शिंदे यांनी धंगेकरांना सांगितलंय। पण शिंदेंनी समज देऊनही रवींद्र धंगेकर आपल्या भूमिकेवर मात्र ठाम आहे। त्यांनी पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटलांचे निकटवर्तीय समीर पाटील यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत। समीर पाटील नावाचा व्यक्ती दादांच्या आजूबाजूला घुटमळत पुण्याची गुन्हेगारी वाढवण्यासाठी प्रयत्न करतो। तर मी समीर पाटील हा मी पाहिलाच नव्हता। मग आज समीर पाटील कोण आहे तर त्यांनी मग तुमच्याकडे प्रेस घेतली, मी धंगेकरांकडे आपण नुकसान भरपाई दावा दाखल करेन। पण विषय असा की आज पुणे शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढली त्याच्या बोलणं हे कर्तव्य माझा। आणि मग मी दादांना प्रश्न विचारल्यानंतर हा समीर पाटीलला जो एवढा राग आला तर मग मी समीर पाटील हा कोण शोधायला गेलो तर तो म्हणला माझ्याकडे एकही केसेस नाही। कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याशी लागेबांधे असल्याचे सुतोवाच शिंदे गटाच्या रवींद्र धंगेकरांनी केले होते। त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपशी पंगा न घेण्याची समज धंगेकरांना दिली होती। एकनाथ शिंदे काय म्हणाले होते तेही पाहूयात। दंगेकरांशी माझं बोलणं झालेलं आहे। दंगेकरांना मी सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये दंगा नको। पण त्यांनी जे सांगितलं की पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, सर्वसामान्य नागरिकाला कुठलाही भय वाटता कामा नये, भीती वाटता कामा नये, अशा प्रकारची अपेक्षा त्यांची आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यानंतर रवींद्र धंगेकर आपली भूमिका बदलणार का? भाजपच्या नेत्यांवर ज्या पद्धतीने धंगेकर टीका करतायत त्यामध्ये नरमाई येणार का? हा प्रामुख्याने प्रश्न होता। मात्र पत्रकार परिषद घेत मी टीका कालही करत होतो, आजही करतोय आणि उद्याही करेन अशी ठाम भूमिका धंगेकरांनी मांडली आहे। या सगळ्या प्रकरणात मी पुणेकरांसाठी बोलतोय। यावर बोलल्यानं उलट आपलं राजकीय नुकसान होतंय, मात्र त्याची किंमत मोजायला आपण तयार असल्याचंही धंगेकरांनी म्हटलंय। पुण्यामध्ये आज तुम्ही बघितलं असेल, आज पोलिसची नाचक्की झाली, पोलिसांची नाचक्की झाली, कोणच बोलत नाही, फक्त एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करतात। आणि काल शिंदे साहेब जे बोलले की गुन्हेगार कुठल्याही पक्षाच्या जवळ असला तरी आम्ही कारवाई करणार, क्षमा करणार, मला तेच म्हणायचं होतं। हेच अपेक्षित मला चंद्रकांत पाटलांकडून जे शिंदे साहेब जे बोलत होते ती भावना मला पुण्यासाठी त्यांची भावना होती। मग त्यांचे खासदार आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत। कुठल्याही गुंडांना भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा नाही आणि साथ नाहीये। रवींद्र धंगेकर यांनी थोडंसं आत्मपरीक्षण करावं। ते किती पक्ष फिरून कुठे कुठे गेलेत हे रवींद्र धंगेकर यांनी बघावं। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जरी गुंडगिरीत आढळला तरी त्याला अटक करण्याची हिंमत भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे आणि देवाभाऊमध्ये आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महायुतीतील नेत्यांमध्ये होत असलेले आरोप प्रत्यारोप खरंच थांबतील का? याउलट अशाच पद्धतीने आरोप प्रत्यारोप सुरू राहतील का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।